नमस्कार मैत्रिणींनो, मी वैशाली पाटील विजय शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। हे 34 साईजचं कटोरी ब्लाउज आहे आणि ह्या ब्लाउजचा पेपर कटिंगपासून तर ह्या ब्लाउज फिटिंगपर्यंतचे सर्व व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहेत। त्याची प्लेलिस्ट बनवलेली आहे आणि त्याची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळणार आहे, तिथे चेक करा। तिथे तुम्हाला ह्या ब्लाउजचे सगळे व्हिडिओ ओपन होताना दिसतील आणि तिथे मी स्टेप बाय स्टेप अगदी सविस्तरपणे ब्लाउज कसं शिवायचं, ब्लाउजमध्ये कुठे चुका होतात ते सगळं सांगितलेलं आहे। तर तुम्ही ती प्लेलिस्ट चेक करा, कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि ते व्हिडिओ मी कुठेही एडिटिंग न करता जसे आहेत तसेच टाकलेले आहेत, म्हणून तुम्हाला ब्लाउजमध्ये कुठे काय चुकतं ते तुम्हाला समजेल। आता इथे आपल्याला ब्लाउजला हुक लावायचे आहेत आणि इथे दोऱ्याचे आय बनवायचे आहेत। तर ते कसे बनवतात आणि हुक आणि आय पट्टीमध्ये गॅप होतो तर तो कोणत्या कारणामुळे होतो तेही आज आपण बघणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। प्लीज लाईक करत जा, तुमच्या लाईकने आणि तुम्ही सबस्क्राइब केल्याने मला प्रोत्साहन मिळतं असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी, म्हणून प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइबसुद्धा करा। सगळ्यात आधी इथे सारख्या अंतरावर हुकसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे। तर इथे मी हे असं मार्किंग करून घेत आहे आणि मार्किंग करताना जास्त अंतर इथे ठेवायचं नाही। जर तुम्ही दोन हुकांमध्ये जास्त अंतर ठेवलं तर तुमचा इथे असा तुमचा गॅप इथे दिसणार आहे, म्हणून अगदी जवळ हे मार्किंग करून घ्यायचं आहे। साधारण दोन हुकांमध्ये 1.25 इंच किंवा 1.5 इंच अंतर राहील एवढं मी इथे ठेवलेलं आहे। तर हे असे सारख्या अंतरावर मी इथे मार्किंग करून घेणार आहे। इथे मी हे असं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि हेच मार्किंग ह्या बाजूला इथे बरोबर ही पट्टी ठेवून ही अशी ठेवून उमटून घ्यायचं आहे। हे असं टॅप करून घ्यायचं आहे। हे इथे आलेलं आहे मार्किंग आणि आता इथे ही जी पट्टी पूर्ण आतमध्ये फोल्ड केलेली असते, इथे हुक लावायचे असतात आणि इथे लूप्स बनवायचे असतात। आता मी हे मशीनने सुद्धा बनवतात, पण मी दोऱ्याने कसं बनवायचं ते सांगणार आहे। मशीनने बनवायचं असतील तर त्याचाही व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघा। आता सुईमध्ये हा असा डबल दोरा आहे, तो इथे ओवायचा आहे आणि हुक आणि आय करण्यासाठी ही छोटीशी अशी बारीक सुई येते ती घ्यायची आहे। नंतर हा दोरा ओवून झाल्यानंतर त्याला परत एकदा डबल करायचा आहे। हा असा 4 पदरी हा दोरा इथे करून घेतलेला आहे आणि मग ह्या दोऱ्याला इथे खाली गाठ मारायची आहे। आता हा 4 पदरी दोरा सुईत ओवल्यानंतर हा जो हुक आहे इथे हा ओपन करायचा आहे थोडासा, हा अगदी टच असतो ह्या इथे, तर तो असा ओपन करायचा आहे। हा असा ओपन करून घेतल्यानंतर कसं लावायचं ते बघूया। आता इथे मी हा एक हुक लावून दाखवत आहे। आता हुक लावताना हे थोडंसं झूम करते मी। आता हुक लावताना काय करायचं आहे, ह्या इथे अगदी ठेवायचं नाही जवळ, इथे साधारण टेपवरच्या 2 रेषांमध्ये जेवढं अंतर असतं तेवढा इथे गॅप ठेवायचा आहे। अगदी काठावर इथे हुक घ्यायचा नाही आहे। काठावर जर तुम्ही इथे हुक घेतला, हा असा अगदी काठावर असा हुक लावला तुम्ही, तर इथे जेव्हा तुम्ही लूप्समध्ये अडकवणार तेव्हा तुमचा इथे गॅप दिसणार आहे। हा असा अगदी अटॅच येणार नाही आहे, म्हणून इथे थोडासा गॅप ठेवायचा आहे। हा असा इथे बघू शकता तुम्ही किती गॅप ठेवलेला आहे आणि त्यानंतर मग इथे ह्या 2 रिंग असतात, तर त्या दोन्ही रिंगमध्ये तुम्हाला हा हुक लावून घ्यायचा आहे, दोऱ्याने शिवून घ्यायचा आहे तिथे आणि हा दोरा असा फिरून ह्या बोटात घेऊन मग ह्या रिंगमध्ये टाकायचा आहे। अशा पद्धतीने हा हुक इथे लावून घ्यायचा आहे। नंतर इकडे सुद्धा हे असंच करायचं आहे, ह्या दुसऱ्या रिंगमध्ये टाकायचा आहे आणि नॉर्मली हा असा टाकायचा नाही आहे, हा असा नाही टाकायचा, हा असा दोरा असा फिरवायचा आहे आणि मग त्या रिंगमध्ये टाकायचा आहे। इथे असं गाठ मारल्यासारखं तुम्हाला दिसेल। मग
आणि ह्या पद्धतीने लावल्याने हे चांगले पॅकही राहतात. आता इथे मी मुद्दामून वेगळा दोरा घेतलेला आहे तुम्हाला नीट दिसावं म्हणून. त्यानंतर इथून हा खालच्या बाजूला घ्यायचा आहे. इथून फक्त वरतीच अस्ताच्याच कापडाला जोडायचं नाही, तर खालीपर्यंत ही सुई टाकायची आहे इथेपर्यंत. आणि मग इथून ही अशी काढायची आहे आणि इथून हे असं पॅक करून घ्यायचं आहे. असं पॅक करून घेतल्यामुळे हा जो हुक आहे तो असा पुढे येत नाही. जर तुम्ही अस्तरलाच जोडला तर काय होतं, हा अस्तरचा कापड आणि हा हुक असा पुढे येतो. म्हणून इथेपर्यंत हे टाके घ्यायचे आहेत आणि बारीक अगदी इथे दिसणार नाही असा बारीक टाका इथे घ्यायचा आहे. आता हा वेगळा दोरा आहे म्हणून इथे टाका दिसत आहे. सारखाच दोरा घेतला तर तो टाका दिसणार नाही. हे असे इथे 2-3 टाके टाकायचे आहेत आणि मग इथे गाठ मारून घ्यायची आहे. इथे 1-2 गाठ मारायच्यात आहेत, एकच गाठ मारायची नाही. ह्या पद्धतीने हा असा हुक लावायचा असतो. आता तुम्हाला हुक कसा लावतात हे समजलंच असेल. आता लूप्स लावताना काय करायचं आहे ते बघूया. लूप्स लावताना इथे हे बरोबर चेक करायचं आहे. ह्या हुकच्या समोरच बरोबर हा दोऱ्याचा लूप्स येतोय की नाही हे असं चेक करायचं. तसं आपण हे इथे मार्किंग केलेलंच असतं, पण तरीसुद्धा इथे चेक करायचं आहे. बरोबर ह्या हुकच्याच खाली इथे हा लूप्स यायला पाहिजे. तर इथे आता मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि हा लूप जो आहे तो बनवताना ही जी आपली पट्टी फोल्ड केलेली सिलाई दिसते त्याच्या अगदी जवळ बनवायचं आहे. इथे सेंटरमध्ये किंवा इकडे काठावर बनवायचं नाही. जर तुम्ही इथे सेंटरमध्ये जरी लूप्स बनवला, आय बनवला, तरी तो असा लावला जाणार आहे आणि तुमचं इथे गॅप दिसणार आहे. म्हणून अगदी ही जी सिलाई आहे पट्टी फोल्ड केल्याची त्याच्या अगदी जवळ इथे लूप्स बनवायचा आहे. तर लूप्स बनवण्यासाठी छोटासाच टाका घ्यायचा आहे. इथे सुद्धा मी 4 पत्रीत दोरा घेतलेला आहे आणि छोटासा टाका इथे घ्यायचा आहे. जास्त मोठा टाका घ्यायचा नाही. जास्त मोठा टाका घेतला तरीसुद्धा हुक लावल्यानंतर ते असे पुढे आलेले दिसतात. आणि टाका घेताना दोऱ्यामध्ये गाठ बसू द्यायची नाही आहे, म्हणून छोटासाच दोरा घ्यायचा आहे. हे असे 2 किंवा 3 टाके एकाच ठिकाणी टाकायचे आहेत. मी इथे 2 टाके टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर काय करायचं आहे, इथून ही ह्या टाक्याजवळूनच खालून ही सुई अशी वरती काढायची आहे. ही अशी वरती काढायची आणि इथे सुद्धा ही अशी सुई फिरवायची आणि ह्या दोन्ही टाक्यांमधून ही अशी ह्या दोन्ही टाक्यांमधून इथे घ्यायची आहे आणि ह्या बाजूला इकडे दोरा खेचायचा आहे. ह्याच पद्धतीने हा संपूर्ण जो टाका आहे तो कवर करायचा आहे. इकडे दोरा खेचायचा आहे, ह्या बाजूला नाही खेचायचा, त्या बाजूला खेचायचा आणि सुई जी आहे ती दोरा असा फिरवायचा आहे. ह्या बोटात असा अडकवला आणि मग ही उलट्या बाजूने सुई जी आहे ती ह्या इथून ह्या दोऱ्यामधून ही अशी काढायची आहे. आता इथे बरोबर गाठ मारल्यासारखं होतं आणि विणल्यासारखं सुद्धा दिसणार आहे संपूर्ण हा आय तयार झाल्यावर. पुन्हा एकदा बघा, हा असा दोरा फिरवला, हा दोरा इथे बोटात अडकवला आणि ही सुई जी आहे ती उलटी केली, ह्या उलट्या बाजूने ह्या टाक्यामध्ये टाकली. दोन्ही टाक्यांमधून टाकायची आहे. इथे आपण 2 टाके घेतलेले होते आणि ही ह्या बाजूला अशी ओढली की इथे सुंदर असं विणल्यासारखं तुम्हाला दिसणार आहे. ह्या पद्धतीने हे सर्व आय आणि हुक हे असे बनवायचे असतात. इथे दोऱ्याला गाठ पडू द्यायची नाही आहे, नाहीतर मग जो आय बनवलेला आहे त्याची जी फिनिशिंग आहे ती खराब होते. ह्या पद्धतीने हा असा लूप्स बनवला जातो आणि मग इथे हा असा अडकवला जातो. तुम्हाला समजलंच असेल की हा आय कसा बनवायचा. तर आता इथे परत एकदा ही सुई खाली घ्यायची आहे आणि मग इथे गाठ मारायची आहे. खालच्या बाजूला 2 गाठ इथे मारून घ्यायच्या आहेत
आणि दोरा अगदी जवळून कट करायचा आहे। ह्या पद्धतीने तुम्ही इथे हे असे लूप्स आणि हुक बनवू शकतात। आणि एक महत्त्वाची टिप्स, हुक लावून झाल्यानंतर आता इथे गाठ मारून झाल्यानंतर ह्याच दोऱ्याने परत इथे नवीन हुक लावायला सुरुवात करायची नाही। इथे दोरा कट करायचा आणि मग इथे दुसरा हुक लावायचा, कारण जर तुम्ही हाच दोरा इथे हुक लावण्यासाठी घेतला तर इथे कधी-कधी हा दोरा लूज पडतो किंवा टाईट होतो आणि त्याच्यामुळे सुद्धा इथे गॅप दिसण्याची शक्यता असू शकते। म्हणून दोरा इथे प्रत्येक हुकला गाठ मारायची, दोरा कट करायचा आणि मग दुसरा हुक लावायला सुरुवात करायची। ह्या पद्धतीने हे असे हुक लावायचे आणि अगदी जवळ-जवळ हे घ्यायचे आहेत, जास्त लांब घ्यायचे नाहीत आणि सारख्या अंतरावर इथे हे हुक लावायचे आहेत। साधारण इथे 5-6 हुक तरी लावलेच गेले पाहिजेत। आता इथे हे मार्किंग जरी केलेलं असेल तरी सुद्धा हे असे जे लूप्स बनवले आहेत ते अडकून घ्यायचे आहेत आणि मग परत हे असं चेक करायचं, कारण हे मागे पुढे होत असतं मार्किंग। म्हणून आता बघा इथे हे इथे आलेलं आहे तर बरोबर हा इथेच टाका घ्यायचा आहे, हे असं चेक करायचं आहे। आता हे इथे आलेलं आहे तर मग तिथेच हा टाका घ्यायचा आहे। ह्या पद्धतीने हे चेक करून हे हुक लावायचे। याच्यामुळे काय होणार आहे, हे असे मागे पुढे होणार नाहीत, हुक आणि लूप्स मागे पुढे होणार नाहीत। ह्या पद्धतीने हे असे दोऱ्याचे आय बनवून घ्यायचे आहेत। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।